भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र उमेदवारीच्या मुद्द्यावर आता पंकजा मुंडेंनी सूचक वक्तव्य केलंय। माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीला होत असते, तुम्ही याची सवय लावून घ्या असंही त्या म्हटल्यात। दुसरीकडे मी राज्यातच नव्हे देशात स्टार प्रचारक राहिलेले आहे, त्यामुळे माझ्या लोकसभेचा उमेदवार कुणीही असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी माझी असेल असं महत्त्वाचं विधान पंकजा मुंडे यांनी केलंय। दरम्यान भविष्यात राष्ट्रवादीची युती असेल, त्यांचे स्टार प्रचारक कोण असेल ते त्यांचे ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे प्रीतम मुंडे या 10 वर्ष खासदार राहिले आहेत, त्यांनी चांगलं काम केलंय असंही पंकजा मुंडे म्हटले। माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीला होत असते, याची सवय तुम्ही लावून घ्या। प्रीतम मुंडे या 10 वर्ष लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत, अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे। राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गतः माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले, मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो, स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे।